नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। सध्या गाजराचा सीझन सुरू आहे आणि गाजराच्या सीझनमध्ये गाजर हलवा नाही बनवलात तर काय केलं? म्हणूनच आज मी गाजर हलवा बनवणार आहे। तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने, मावा किंवा खवा न वापरता कमी दुधात हॉटेलपेक्षा रुचकर व चविष्ट गाजर हलवा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशाच छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील। गाजर हलवा बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो लालवाले हलव्याचे गाजर स्वच्छ धुवून घेतलेत। आता याला आपण सोलून घ्यायचंय आणि याचा मागचा आणि पुढचा भाग कापून टाकायचा आहे। गाजर जर जास्त लांब असेल तर याचे मधून 2 भाग करायचे। अशा प्रकारे आपण सगळे गाजर सोलून आणि कट करून घेऊया। आता यांना किसणीने किसून घ्यायचे। इथे मी किसणीच्या जाड बाजूने गाजर किसून घेते। अशा प्रकारे आपण सर्व गाजर किसून घेऊया। इथे मी सर्व गाजर किसून घेतलेत। आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया। हलवा बनवण्याकरता इथे मी जाड बुडाचा पॅन घेतलाय। यात 2 चमचे तूप घालते आणि यात किसलेला गाजर घालून ह्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। गाजर तुपावर व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ह्याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो, आणखीन याचा रंगही छान येतो। इथे मी 2 ते 3 मिनिटं गाजर छान परतून घेतलेत। गाजर परतून झाले की यात मी अर्धा लिटर दूध घालते। इथे अर्धा किलो गाजराकरता मी अर्धा लिटर दूध घातलंय। आता गाजर आणि दुधाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अधूनमधून याला ढवळून गाजर आणि दूध आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचंय। गाजर दुधामध्ये शिजवल्यामुळे ह्याच्यात वेगळं असं मावा किंवा खवा घालण्याची गरज लागत नाही आणि हलव्याची चवही खूप छान लागते। याआधी तुम्ही असा फक्त दुधात गाजर शिजवून कधी हलवा बनवलात का? ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघू शकता आपल्या हलव्यातले दूध बऱ्यापैकी आटलंय। आता यात चवीप्रमाणे साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी साखर घालते आणि यात मी 1 वाटी दुधाची साय घालते। याच्यामुळे आपला गाजर हलवा मावा किंवा खवा न घालता अगदी मिठाईच्या दुकानातल्या हलव्यासारखा बनतो। आता या सर्वांना पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे आपली साखर आणि दुधाची साय छान हलव्यात मिक्स होईल। साखर आणि साय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हलव्याला पुन्हा थोडं आटवून घ्यायचंय। हलव्याला तूप सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, म्हणजे हलव्याला छान रंगही येतो आणि चमकही येते। तुम्ही बघू शकता आपला गाजर हलवा तयार आहे। आता यात मी थोडे ड्रायफ्रुट्स घालते। तुम्ही ड्रायफ्रुट्स न घालताही हलवा खाऊ शकता। इथे मी ड्रायफ्रूट तुपात तळून घालते, तुम्ही असेच कट करून सुद्धा घालू शकता। आता इथे मी एक तडका पॅन घेतलाय। यात 1 चमचा तूप घालते आणि यात थोडेसे कट केलेले बदाम व काजू घालते। हे थोडे परतून झाले की यात थोडे मनुके घालायचे। मनुके तुपात फुलले व त्यांचा रंग थोडासा खरपूस झाला की यांना हलव्यात घालायचं। ड्रायफ्रुट्स असे तुपात तळून घातले की हलवा खाताना ते छान कुरकुरीत लागतात, म्हणून शक्यतो ते तळूनच घालायचे। आणि त्याचसोबत 1 चमचा वेलची पूड घालून याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपला गरम गरम बिन माव्याचा गाजर हलवा तयार आहे। तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये असा बिन माव्याचा गाजर हलवा नक्की करून बघा। हा हलवा मावा घातलेल्या हलव्यापेक्षा खूपच चविष्ट आणि रुचकर लागतो। मला खात्री आहे तुम्हाला या पद्धतीने केलेला गाजर हलवा नक्की आवडेल। आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।